क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। देवळा सावकीत बिबट्याचा थरार, घराबाहेर झोपलेल्या वृद्धावर हल्ला, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण। देवळा तालुक्यातील सावकी गावातील रायगड वस्तीवर गुरुवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास बिबट्याने घराबाहेर झोपलेल्या वृद्धावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली। या हल्ल्यात गोधा गंगाराम सोनवणे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच सावकी गावचे युवा उपसरपंच हेमंत पवार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी त्वरित रुग्णवाहिका बोलावून जखमी सोनवणे यांना ग्रामस्थांच्या मदतीने पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले। सावकी परिसरात गेल्या काही दिवसापासून बिबट्याचा मुक्त संचार वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अवघ्या 2 दिवसापूर्वी शेजारच्या मांगबरी घाटात दिवसाढवळ्या 3 बिबट्यांचे दर्शन झाले। वन विभागाने परिसरात पिंजरे लावले असले तरी अद्याप एकही बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झालेला नाही। यापूर्वीही सावकी गावातील एका शेतकऱ्याच्या बकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला होता। आता थेट माणसावर हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे। वन विभागाने तातडीने प्रभावी उपाययोजना करून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी दादाजी हिरे, देवळा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।